शेगावला गेले. तेव्हा मी जसं म्हटलं तिथे VIP अजिबात अलाउड नाही आहेत. मी गेले आणि त्यावेळेला कोविडचा सेकंड पार्ट सुरू होता. माझं लग्न झालं आणि मी शेगावला गेले दुसऱ्या दिवशी. तिथे रिसेप्शन होतं, ते केलं आणि मग देवाच्या पाया पडायला गेले. हा म्हणाला, "तू जाऊन ये." मी नाही. मी म्हटलं, "तू?" म्हटलं, "लग्न झालं ना." म्हटलं, "जोड्याने जायचं असतं पाया पडायला." तर म्हटलं, "नाही, मला अलाउड नाही ना, मी आता दर्शन घेतलं. इथे असं नसतं, VIP वगैरे चालत नाही." मग मला माहीत नाही. म्हटलं, "तू आलास तरच मी या मंदिरात." मी मंदिराच्या बाहेर उभी राहिले, गेले नाही आतमध्ये. मी नाही जाणार म्हटलं. मी म्हटलं, "तुम्ही जर इथे आहात ना ह्या वास्तूत." त्या गजानन महाराजांना म्हटलं, "तुम्ही जर या वास्तूत आला." कारण का माझं आपलं ओळख नव्हती ना त्यांच्याबरोबर तेव्हा. आपण आपल्याला बोलायची सवय आहे. म्हणजे मी जाऊन डायरेक्ट बोलते. आपल्याला आवडतं देवाबरोबर बोलायला. म्हणजे तेव्हा ओळख नव्हती. मी म्हटलं, "जर तुम्ही ह्या वास्तूत आहात इथे, तर आज माझा नवरा माझ्यासोबत आतमध्ये येईल. मी तुमच्या गावातली सून आहे आणि मी पहिल्यांदा इकडे आलेली आहे. तुम्ही मंदिराच्या बाहेरनं पाठवताय की आत घेताय ते तुमच्यावर आहे." आणि मला काय माहीत नाही. मी म्हटलं, "बघ, घ्यावं लागेल त्यांना." "हा, धर्मसंकटात लोकं थांबली आहेत. मी का आत जात नाही." म्हटलं. त्याने एक फोन लावला त्याच्या मित्राला. त्या मित्राचं नाव ज्ञानेश्वर. ज्ञाना म्हणतात त्याला. ज्ञानेश्वरला फोन लावला, त्याचे बाबा तिकडे होते. की असं होऊ शकतं का? एक एक्सेप्शनल म्हणून लग्न झालंय त्यांचं.